नमस्कार, मी अर्चना निपाणकर. आज संगीत मानापमान या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळे मानापमानची टीम सुबोधदादाच्या घरी आलो आहे. सुबोधदादाकडे एक खूप जुनं एक छान इतिहास असलेलं असं खंडोबाचं मंदिर आहे आणि आज खंडोबाच्या आशीर्वादाने आम्ही ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात करतो आहे. सिनेमाची गाणी तुम्ही ऐकतातच आहेत, भरभरून प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल मनापासून तुमचे मी आभार मानते आहे. आणि मला असं वाटतं की मुळात एका कलाकाराच्या आयुष्यात एक अशी संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. वन्स इन अ लाईफटाईम अपॉर्च्युनिटी आपण ज्याला म्हणतो, तशी ती वन्स इन अ लाईफटाईम अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे. त्यात संगीत आणि अभिनय या दोन्ही गोष्टी माझ्या खूप जवळच्या आहेत आणि सांगीतिक पर्वणी असलेलं लार्जर दॅन लाईफ आपण जे म्हणतो की मॅग्नम ओपस असा हा सिनेमा आहे. हा सिनेमा करताना आम्हाला फार मजा आली आहे. आम्हीसुद्धा एका वेगळ्या जगात, एका खूप सुंदर जगात वावरत होतो. तर माझी खात्री आहे जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघायला याल तेव्हा तुम्हीसुद्धा एका वेगळ्या जगात असाल, एक खूप सुंदर जगात असाल आणि संगीताची ही जी पर्वणी आहे ही फार तुम्हाला मजा येईल, तुम्ही एन्जॉय कराल आणि अतिशय दिग्गज आणि खूप मोठे कलाकार या कलाकृतीशी निगडीत आहेत. आणि आज एवढ्या मोठ्या कलाकृतीचा आज मी एक खारीचा वाटा म्हणेन. खारीचा वाटा आहे तर यात मला खूप छान वाटतं आहे. त्यामुळे मला जिओ स्टुडिओजचे मनापासून आभार मानायचे आहेत आणि सुबोधदादाचे, फडतरे सरांचे, मला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत की आज त्यांनी मला ही संधी दिली आणि आज मी एवढ्या मोठ्या छान सांगीतिक सोहळ्याचा आज मी सुद्धा एक भाग होऊ शकले. त्यासाठी थँक्यू सो मच.